सो आजचा आपला दिवस 11 आहे. संडे असल्यामुळे यांनी आज काम लवकर उरकलं आहे. आणि जसं की तुम्ही मागे बघताय, जे मधले पोल्स होते ते सुद्धा लागून रेडी आहेत. टोटल 5 पोल आहेत मध्ये, ज्याच्यावरती लाईट्स येणार आहेत आणि तिथे आपण वरती प्रॉपर शेड टाकणार आहे. आणि प्लस त्याच्याबरोबर कसं आहे की शेड टाकण्यासाठी त्यांनी आता जे मधले रॉड्स आहेत 2 पोल्सच्या ते पण लावले आहेत. आणि त्याबरोबरच साईडला जी फेन्सिंग येणार आहे त्याच्यासाठी सुद्धा जे पोल्स आहेत ते सुद्धा लागून रेडी आहेत. त्यांनी फिनिशिंग नाही केलं आहे, कारण डायरेक्टली आय थिंक आता ते त्याच्यावरती कॉन्क्रीटच टाकतील उद्या परवा. नॉट उद्या परवा, जेव्हा वेनसडेला ॲक्च्युअल इथलं कोर्ट रेडी होईल, सो त्यावेळेस आय थिंक डायरेक्टली कॉन्क्रीट टाकूनच ते फिक्स करतील. बट खूप भारी वाटतं आहे. संडे असल्यामुळे संध्याकाळची वेळ आहे. मी लेट आलो आहे 5:30ला. आज थोडं काम पण होतं मला घरी आणि बऱ्याच दिवसात असा थोडा आराम केला नव्हता, त्यामुळे मी आणि रोहित आम्ही घरी आज आराम केला. आणि ह्यांनी सांगितलेलं की हे लोक पण आले तरी फक्त जस्ट पोल लावून जातील, त्यामुळे डायरेक्टली संध्याकाळीच आलो आहे. बट भारी वाटतं आहे, हळूहळू गोष्टी शेप घेत आहेत. हां, ते जे आहे आता तिकडे कसं होणार आहे की आम्ही झाड काढायचं नाही हा डिसिजन तर घेतलेला, बट ह्या साईडचे जे झाडाच्या फांदी आहेत ते त्या शेडच्या मध्ये येतील, सो त्या थोड्या आम्ही कट करू. बट झाड इंटॅक्ट राहील. फक्त आता कसं आहे की नारळ पडायला नको, त्यासाठी काही एक अरेंजमेंट करायला लागणार आहे आपल्याला. अदरवाईज कोटवरती नारळ पडून कोट खराब होतील. बट बघूया, मी त्यांना एक दाखवलेलं असं फनल टाईप बनवता येतं झाडाच्या खोडावरती, तो ते मी त्यांना बोललो आहे की तसं बघा करता आलं तर. सो होपफुली ते करतील तसं. बट आहे, मजा आहे. सगळे पोल्स उभे राहिले आहेत आपले. आता फक्त जी या साईडची बाउंड्री आहे तिथे पोल्स येणार आहेत, ते बाकी आहेत. सो जर व्हिडिओ तुम्हाला आवडत आहेत, तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये लिहा. या मराठी उद्योजकाला सपोर्ट करा. सोपं नाही आहे, खरंच खूप कठीण आहे. कालचा दिवस माझ्यासाठी खूप टेन्शनमध्ये होतो मी. खूप स्ट्रेस होता काल, कारण सडनली जे काय ओव्हरऑल बजेट होतं ते 1.5-2 लाखाने वाढलं. बऱ्याच गोष्टी असं झालं की अरे या नवीन होत आहेत, या इथे आपण कॅल्क्युलेट केल्या नव्हत्या, असं सगळं झालं. बट ठीक आहे, होत राहतं, हे अपडाऊन्स येत राहतात. आणि नाही म्हणली तरी ही रिस्क खूप मोठी आहे माझ्यासाठी. म्हणजे कोणत्याही मिडल क्लास माणसासाठी 17-18 लाखाची रिस्क, स्वतःच्या मेहनतीचे पैसे टाकून हे जे मी करतो आहे, ही खूप मोठी रिस्क आहे माझ्यासाठी. त्यामुळे तुमचा सपोर्ट यामध्ये खूप गरजेचा आहे मला. तुमचं प्रेम आहे तरच ही गोष्ट पुढे सक्सेसफुल होणार आहे. त्यामुळे प्लीज 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 व्हिडिओ पुढे फॉरवर्ड करा, कमेंट करून थोडा सपोर्ट करा, तुमचं प्रेम दाखवा. आणि आपण भेटूयात लवकरच उद्याच्या भागात.